विवाह या मालिकेच्या 26 जानेवारीच्या भागामध्ये अभिजित आता सोमण चाळीत आलेला असतो। दुष्यंतची इकडे तिकडे चौकशी करतो, पण दुष्यंत तिकडे घरात राहत नाही याच्या पलीकडे काहीच माहिती कळत नाही। दुष्यंतला फोन ट्राय करतो, फोन लागत नसतो। बाजूच्या एका माणसाला पुन्हा विचारतो, इथे दुष्यंत राहायचे ना चांदेकर, ते कुठे आहेत? यावर तो माणूस सांगतो, नाही काही माहीत नाहीये। मग आता इकडे त्याच वेळेला आकाश आणि भूमी चाळीमध्ये आपल्या रूममध्ये जायला येतात आणि दोघं जण रूममध्ये जातात। ते रूममध्ये गेल्यावरती अभिजित विचार करतो, ह्या रूमचा दरवाजा वाजवून बघू का, याच्या आतमध्ये कोण राहतंय ते, असा विचार करत अभिजित त्या रूमच्या दिशेने येतो। तोपर्यंत भूमी इकडे 26 जानेवारीच्या प्रोग्रामसाठी छानपैकी तयार झालेली असते। चाळीमध्ये प्रजासत्ताक दिनाचं फ्लॅग होस्टिंग असतं। मग भूमी म्हणते, आकाश तू तयार झालास का? आकाश सांगतो, सायकल राणी मी कसा दिसतोय? म्हणजे अगदीच काही कसा तरी दिसत नाहीये ना? भूमी सांगते, नाही आकाश तू खूप छान दिसतो आहेस। आणि हे बघ तुला मी एक गोष्ट सांगते, अक्कांनी मला धागा दिला होता, देवीच्या मंदिरातून आणलेला, तो धागा मी तुझ्या हाताला बांधते। आकाश म्हणतो, सायकल राणी फक्त माझ्या हाताला नाही, आपल्या दोघांच्या हाताला हा धागा बांधायचा आहे, असं म्हणत तो धागा कट करायला लागतो। भूमी सांगते, आकाश अरे देवीचा धागा कट नसतो करायचा, ऐक तरी मी काय बोलते ते। आकाश काही ऐकायला तयार नसतो, तो धाग्याचे 2 तुकडे करतोय आणि भूमी सांगते, अरे देवीचा धागा असा नसतो तोडायचा। यावरती आकाश म्हणतो, काय होईल? देवीचा आशीर्वाद आपल्या दोघांना मिळेल ना, हेच तर होणार आहे की। सायकल राणी ते काही नाही, माझ्यासोबत तुला पण आशीर्वाद मिळाला पाहिजे, तू माझ्या हाताला धागा बांध, मी तुझ्या हाताला धागा बांधतो, असं म्हणत दोघं जण एकमेकांच्या हाताला धागे बांधत असतात। त्याच वेळेला इकडे अभिजित विचार करतो की मी दार वाजवू का हे, आणि तो भूमी आणि आकाशच्या घराबाहेर येतो आणि ते दाराचा दरवाजा खटखटवतो। भूमी विचार करते, इतक्या रात्री आता कोण आलं असेल? म्हणजे त्याच वेळेला अक्का समोर येतात। अक्का म्हणतात, काय रे, काय पाहिजे तुला, इथे काय करतोयस? अभिजित सांगतो, म्हणजे ना ते दुष्यंत, काय बरं त्याचं आडनाव? यावरती अक्का म्हणतात, चांदेकर, हां ते कुठे राहतात? यावरती अक्का म्हणतात, आधी राहायचे इथेच, पण आता त्याला त्याच्या कर्मांची फळं मिळालेली आहेत, आता असेल कुठंतरी, आम्हाला नाही माहिती कुठे आहे ते, असं म्हणत अक्का आता काहीच सांगण्यासाठी नकार देतात आणि म्हणतात, हे बघ नगरसेविका बाई आलेल्या आहेत, तू चल आमच्या इथे आता प्रजासत्ताक दिनाचं झेंडावंदन आहे, तू निघ इथून, असं म्हणत त्या अभिजितची हकलपट्टी करतात। अभिजित विचार करतो, नक्की हा दुष्यंत गेला कुठे, कोणीच काही माहिती सांगत नाहीये, आणि अभिजित तिकडून निघून जातो। अभिजित निघून गेल्यावरती इकडे आता भूमी दार उघडून बाहेर येते। तोपर्यंत मानसी आता देवाजवळ प्रार्थना करत असते की माझ्या भूमिताईचं आयुष्य सुखरूप असू दे, काल मला काहीतरी माहिती कळता कळता राहिलेली आहे, पण रागिणी आणि अभिजितचं बोलणं तिला आठवतं, ते फक्त आणि फक्त भूमिताईबद्दल बोलत होते हे तिला आठवतं, आणि भूमिताईच्या जीवाला धोका आहे हे पण कळतं, आणि ती सांगते, मला ना काहीतरी कौल दे देवा, तू काहीतरी कौल दे, असं म्हणत तांदळामध्ये काहीतरी लिहून ती आता देवाचं कौल मागते, आणि माझी भूमिताई सुखरूप आहे ना, तिला तू सुखरूप ठेवशील ना, असं म्हणत ती तांदळामध्ये काहीतरी म्हणजे भूमिताई वगैरे असं काहीतरी लिहून संकेत मागत असते। तांदळामध्ये लिहून ती आता ज्या वेळेला देवासमोर ते कौल मागते त्याच वेळेला तिथली समई उलटी पडते आणि त्या समईमधल्या वाती त्या तांदळाच्या ताटात पडतात। आता मात्र मानसी हादरते, हा कसला संकेत आहे तुझा? माझी भूमिताई व्यवस्थित आहे ना? देवा माझ्या भूमिताईला व्यवस्थित ठेव, या सगळ्यांच्या कपटी विचारांपासून तिला वाचव, असं म्हणत असतानाच हा कौल मिळाल्यामुळे मानसीला धक्काच बसतो। हे सगळं लपून छपून रागिणी पाहत असते आणि विचार करते, बरोबर कौल दिलाय देवाने, कारण आज काहीही झालं तरी तुझ्या भूमिताईचं काम तमाम होणार आहे, भूमिताईचं काम आता तमाम होणार आणि भूमिताईचा शेवटचा दिवस जवळ आलाय, असं म्हणत कपटी रागिणी आता मात्र इकडे अभिजितला भेटायला निघते। तोपर्यंत भूमी बाहेर आलेली असते, अभिजितने दार वाजवून तो निघून गेलेला असतो। भूमी विचार करते, हां नगरसेविका बाई आल्यात ना, त्यामुळे कदाचित चाळीमधल्या कोणीतरी दार वाजवलं असेल आणि ती आत येते। आकाश म्हणतो, सायकल राणी कोण होतं? यावरती भूमी सांगते, काही नाही रे आकाश, नगरसेविका बाई आल्यात ना, त्यामुळे चाळीतलं कोणीतरी आलं असेल दार वाजवायला, चल आपल्याला निघायला पाहिजे ना। आकाश म्हणतो, थांब सायकल राणी, तू माझ्या हातावरती धागा बांधलास, आता मी तुझ्या हातावरती धागा बांधायची वेळ आली की नाही, असं म्हणत तो भूमीच्या हातावरती धागा बांधतो। त्याच वेळेला आकाश म्हणतो, सायकल राणी मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणजे तू मला सकाळी जे बोललीस, मी तुला विचारलं ना तिथे जिलेबी करत असताना
की तू मला आय लव्ह यू म्हटलीस, तू त्याचं उत्तर नाही दिलंस. यावरती भूमी म्हणते, आकाश चल, नगरसेविका बाई आल्यात, सगळेजण आपल्याला तिकडे शोधत असतील, चल लवकर झेंडावंदनला. असं म्हणत ती तो विषय टाळते आणि आकाशला घेऊन झेंडावंदनसाठी बाहेर येते. तोपर्यंत रागिणी अभिजितला सांगत असते, मी तुला इथे बोलवण्याचं कारण वेगळंच आहे. अभिजित म्हणतो, पण आई, अगं इथे का तू मला बोलवलंस? घरी येणारच होतं ना मी, आणि तू का इथे आलीस? रागिणी म्हणते, जी गोष्ट मला तुला सांगायची आहे ना, ती गोष्ट मी आपल्या घरी नाही बोलू शकत. आपल्या घरातील भिंतींना कान असतात. यावरती अभिजित म्हणतो, काय बोलायचंय काय तुला? रागिणी सांगते, तुला एक गोष्ट सांगू का? रघु आपल्या घरी आला होता. अभिजित म्हणतो, काय? रघु घरी आला होता? तुला कसं कळलं? पण रघु तर कोमात आहे ना. यावरती रागिणी म्हणते, अरे तो आपल्या घरी चालत पायावरती आला म्हणजे कोमातून बाहेर आला इतकं नक्की ना. अभिजित म्हणतो, पण तुला हे कसं कळलं? आपल्या इथला वॉचमन आहे ना, त्यांनी रघुला मागच्या दाराने जाताना पाहिलेलं आहे. यावरती अभिजित म्हणतो, कसं काय पण? रागिणी सांगते, इतके वर्ष तो आपल्या इथे राहिला आहे ना. अभिजित म्हणतो, पण तो इथे का आला होता? यावरती रागिणी सांगते, तो भूमी आणि आकाश यांना नक्कीच भेटायला आला असेल, पण ते त्याला भेटले नसतील. अभिजित म्हणतो, मग त्याने काय केलं असेल बरं तुला वाटते? यावरती रागिणी सांगते, ही मानसी जेवढी उडते ना, ती बहुतेक रघुने तिला काहीतरी सांगितलंय म्हणून. ती पण आपल्या बहिणीसारखी खूप चिवट आहे. तिलाच काहीतरी रघुने सांगितलंय आणि याच कारणासाठी ती उडती आहे. असं म्हणत रागिणी आता इकडे अभिजितला सगळं सांगत असते. अभिजित म्हणतो, पण त्या मानसीचे आपल्याला 12 वाजवायला पाहिजेत. भूमी सांगते, अरे आता थांब थांब. रागिणी म्हणते, इतकी घाई करू नकोस, आपल्याला ना इतके शत्रू घेऊन चालणार नाही आहेत. यावरती अभिजित म्हणतो, त्या मानसीला एवढं काय पडलंय? रागिणी सांगते, हे बघ, ते महत्त्वाचं नाही आहे. आत्ता सध्या हे महत्त्वाचं आहे की तो रघु इतका इमानी कुत्रा आहे ना, तो इमानी कुत्रा आपल्या मालक मालकिणीला शोधायला जाणार. त्यामुळे तो नक्कीच भूमी आणि आकाशची भेट घेणार. अभिजित म्हणतो, अच्छा, म्हणजे अजूनपर्यंत त्याने भूमी आणि आकाशच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही का? रागिणी सांगते, नसेल. तो अजूनही कॉन्टॅक्टमध्ये नसणारच आहे. कारण सांगू का तुला मी? कारण याच वेळेला जेव्हा हे दोघंजण घराबाहेर पडले तेव्हा रघु कोमात होता आणि तो कोमातून बाहेर आल्यावरती तो भेटायला इकडे आला. त्याचा अर्थ ते तिघही जण कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. पण आत्ता तो कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करणार, भूमी आणि आकाशला शोधण्याचा प्रयत्न करणार, आणि त्यामुळे आपल्याला ना सावध राहायला पाहिजे. रघु त्यांना भेटण्याच्या आधी आपणच त्यांना गाठून त्यांचं काम तमाम केलं पाहिजे. असं म्हणत रागिणी आता अभिजितला आपण ताबडतोब शोधायला जाऊया असं सांगते आणि म्हणते, तुझ्या दुष्यंतचं काय झालं? त्या दुष्यंतचा तुला कॉल आले होते, तर त्याच्या संदर्भात तुला काय कळलं का? यावरती अभिजित म्हणतो, नाही ग, त्यांना शोधण्याचा मी जीवाच्या आकांताने प्रयत्न केला, पण ना त्याला काही कळलंच नाही. तिथे गेलो ना, चाळीमध्ये एक बाई भेटल्या, म्हणजे त्या बाईंना मी कुठेतरी पाहिलंय असं वाटतंय. कुठे पाहिलंय आठवत नाही, पण त्या बाई काहीतरी वियर्डच बोलत होत्या. आणि आता त्या काय बोलल्या हे मला काही कळलंच नाही. यावरती रागिणी म्हणते, ते सगळं जाऊ दे त्या दुष्यंतचं, सध्या पहिलं भूमी आणि आकाश यांच्यावरती तुला फोकस करायला पाहिजे. अभिजित म्हणतो, हो, तुझं म्हणणं मला पटतंय. मी ताबडतोब भूमी आणि आकाश यांचा शोध घ्यायला बघतो. आपण ना ते पहिलं करूया आणि मग त्यांचं काम तमाम करूया. दुष्यंतला नंतर मला पाहता येईल. असं म्हणत अभिजित आणि रागिणी हे सगळं बोलणं करतात आणि आता मानसी किंवा रघु काका हे भूमी आणि आकाश यांना भेटायला जायच्या आधी आपणच भूमीला गाठायचा प्लॅन करतात. आता मात्र माहिती काढत हे दोघंजण भूमीच्या घरापर्यंत पोहोचतात आणि योगायोगामध्ये भूमी एकटीच घरात असते. हे दोघंजण दार वाजवतात. भूमीला वाटतं आकाश आला आहे म्हणून भूमी दार उघडते. दार उघडल्यावरती समोर दत्त म्हणून या 2 राक्षसांना पाहून भूमी हादरते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. अनएक्सपेक्टेडली रागिणी आणि आता अभिजित तिकडे आले असतात. दोघांचे इरादे काही बरोबर नसतात. दोघंही जण भूमीला संपवायला आले असतात, कारण भूमीसोबत त्यांचं काही आता काम उरलं नसतं. काम उरलं असतं ते आकाशसोबत. आकाशचा अंगठा घेणं बाकी असतं. आकाशच्या अंगठ्यासाठी अंगठ्याला आता आकाशला जिवंत ठेवणं अगदी मस्ट असतं, पण भूमीला संपवल्याशिवाय आकाश अंगठा देणार नाही हे पण माहिती असतं. म्हणून आता भूमीचं काम तमाम करायला दोघंजण येतात. नेमकी भूमी एकटीच कचाट्यात सापडते. भूमी दार उघडते. दोघांना समोर बघून ती आता हादरते आणि दोघांनाही धक्का देऊन ती दार बंद करण्याचा प्रयत्न करत असताना रागिणी म्हणते, काय ग, सासूला इतक्या दिवसांनी भेटलीस, काही सासूचा पाहुणचार वगैरे काय करायची पद्धत, काही बोलायची पद्धत? असं म्हणत रागिणी आतमध्ये येते. भूमी जोरदारपणे दार बंद करून अभिजितला धक्का द्यायचा प्रयत्न करते. रागिणी आणि अभिजित दोघंजण भूमीला धक्का देऊन आत येत असतात. भूमीच्या मदतीला कोणीच येत नसतं. भूमी ओरडू पण शकत नसते आणि ती रागिणी आणि अभिजितला धक्का देत असते. त्याच वेळेला अभिजित जोरदार धक्का देत आतमध्ये येतो. आता या सगळ्या संकटामध्ये भूमी अडकले.
चाळकरी प्रजासत्ताक दिनाचं झेंडावंदन करायला गेलेत आणि त्याच वेळेला दोघांची एंट्री. आता नक्की मालिका कोणत्या वळणावर जाणार? भूमीच्या जीवाला धोका आहे का, की तेवढ्यात आकाश भूमीला वाचवायला येणार, की अक्का येणार? या दोघांचा डाव कसा फसणार? मालिका कोणत्या वळणावरती जाणार हे मात्र येणाऱ्या काही भागातच कळणार आहे.